कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण शेपू चुका ची भाजी करणार आहे अतिशय गावाकडच्या पद्धतीने। तर ही आपण याची चुक्याची भाजी घेतलेली आहे आणि हे असे जे कोवळे याचे काड्या आहेत दांडे ते घेतलेले आहे, कारण ह्याच्यामुळे जरा भाजीला चव पण येते। जास्त म्हणजे निबर काड्या आपल्याला घ्यायच्या नाहीत, कोवळ्याच घ्यायच्यात। आणि सोबतच ह्याच्यासोबत थोडासा शेपू पण घेतलेला आहे गावरान एकदम छान। तर हा शेपू पण एक मूठ भरून आहे आणि हे एक जुडी आहे। ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि याच्यामध्ये पाणी निथरत ठेवलेलं आहे। तर आता पाणी छान निथरलेलं आहे, तर आपण आता हे करून घेणार आहे, कापून घेणार आहे चुका। त्याचं होती की आता हे अशा पद्धतीने आपण पूर्ण हे बारीक चिरून घेतलेले आहे चुका। आणि हा शेपू पण आपण एकदम असा बारीक चिरून घेतलेला आहे। तर आपण आता हे शिजायला टाकणार आहे। तर त्यासाठी आपण कुकरमध्ये ही मूग डाळ घेतली 1 वाटी, ह्या वाटीने घेतलेला आहे। तर आपण ही मूग डाळ धुवून घेऊ छान एकदम। डाळीला पावडर वगैरे लावलेली असते, त्याच्यामुळे 1-2 पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची हिला। तर डाळ स्वच्छ धुतल्यानंतर हे आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 ते 7 हिरव्या मिरच्या आहेत, मध्यम तिखटाच्या आहेत। तिखटाप्रमाणे तुम्ही घ्या। तर मी हे 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत मध्ये। आणि थोडीशी कोथिंबीर आहे, थोडीशी कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकते। आणि हा लसूण आहे ठेचून घेतलेला आहे, हा आपण फोडणीला वापरणार आहे। आणि एक छोटी वाटी आपण शेंगदाणे पण टाकणार आहे याच्यामध्ये। नंतर थोडीशी हळद टाकायची, थोडीशी हळद टाकते। आणि आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे, शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं। 1 वाटी डाळ आहे तर 2 वाटी आपण पाणी टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हे। आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चुका आणि शेपू ही भाजी पण टाकून द्यायची। आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्याच्या 2 शिट्ट्या करायच्या आहेत। अतिशय चविष्ट अशी ही भाजी होती आणि भाकरी चपातीसोबत तर एकदम छान लागते ही भाजी। आता सध्या भरपूर प्रमाणात मिळते ही भाजी, त्याच्यामुळे अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा एकदम गावरान पद्धतीनं। तर आता आपण झाकण लावून घेते कुकरचं आणि 2 शिट्ट्या करून घेऊ आपण। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण आपलं छान थंड झालेलं आहे, बघू आपण। तर बघा आपली डाळ छान आता हे शिजून अशी तयार झालेली आहे। तर ह्याला आपण आता थोडंसं हटवून घेणार आहे। तर थोडंसं याच्याने हटवून घेते मी स्मॅशरच्या साह्याने। तर छान हटवून झाल्यानंतर आपण पातळ करणार आहे, त्याच्यामुळे पाणी टाकणार आहे। हे आपली छान एकदम डाळ आणि चुका आणि शेपू आपला छान शिजून तयार झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे टाकल्यानंतर ते पण छान लागतात, त्याच्यामुळं कच्चे शेंगदाणे टाका। थोडं आणखी पाणी टाकते, गरम पाणी टाकते मी। तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊ। तर आता फोडणी देण्यासाठी आपण पातेल्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। तर आपण जिरे टाकणार आहे थोडेसे। जिरे छान फुलल्यानंतर आपण जे लसूण ठेचून घेतला होता तो टाकून घेतो आणि लसणाला छान कलर येऊ द्यायचा आहे। तर आता लसणाचा कलर बदलल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर पण टाकणार आहे। आणि जे आपण हटवून घेतलेली डाळ भाजी आहे
ते टाकून घेऊ. ते ह्या अशा पद्धतीनं आपली ही भाजी झाली. तर आपण आता मीठ टाकलेलं नाही याच्यामध्ये, तर आता चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर चवीनुसार मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि छान ह्याला कढी येऊ द्यायची. आणि मस्त आता गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत आमचा हा बेत आहे. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते. तर छान आता कढ आली आहे आपल्या भाजीला. बघा एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर आपण आता गॅस ऑफ करू आणि तुम्हाला एक ताट करून दाखवते. ते अशा पद्धतीनं आपण मस्त एकदम अशी ज्वारीची भाकरी केलेली आहे, एकदम पातळ. नंतर ही आपली भाजी आताची शेंगदाण्याची चटणी आणि कांदा. तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा गावाकडचा बेत, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.